कोल्हापुरातून अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आरोपींनी सांगितल्याप्रमाणे व्यावसायिकाचा भाऊ पैसे घेऊन आला होता। मात्र आरोपींनी पैसे घेण्याऐवजी व्यावसायिकाची निर्घृण हत्या केली। सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला। भरतेश राजगोंडा टोपगोंडा असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। मृतदेह शेरी मळा परिसरात शेतात आढळून आला। 25 लाखांच्या खंडणीसाठी अज्ञातांनी भरतेश यांचं अपहरण केलं होतं। अपहरणाच्या काही वेळानंतर आरोपींनी भरतेश यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला कॉल केला होता। या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला। त्यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्यांचे 2 मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले। मात्र अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकलं। काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला। दरम्यान काही तासानंतर भरतेश यांचा खून झाल्याची माहिती समोर आली। यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। अपहरणकर्त्यांच्या कॉलचे रेकॉर्डिंग पोलिसांना देण्यात आले। मात्र सुरुवातीला केवळ बेपत्ता नोंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सकाळी पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांच्या उशिरा झालेल्या कारवाईवर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। पोलिसांनी तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे।